मराठी चित्रपटसृष्टीत अशी काही सुगम संगीत आणि भावगीतं आहेत, जी कधीच रसिकांच्या विस्मृतीत जाणार नाहीत. असंच एक श्री गणेशाचं गाणं म्हणजे तुझ्या कांतीसम रक्तपताका पूर्व दिशी झळकती, अरुणोदय झाला प्रभात झाली, उठ महागणपती. किती सुंदर गाणं आहे. या गाण्याबद्दल अधिक माहिती आपल्याला मराठीचे ज्येष्ठ प्राध्यापक आणि मराठी चित्रपटसृष्टीवरती नितांत प्रेम करणारे हेमंत सामंत आपल्याला याच्याबद्दल खूप छान मार्गदर्शन करतील. नमस्कार सामंत सर. नमस्कार. गाणं तुम्ही जे सांगितलं आहे ते अतिशय अप्रतिम असं गाणं आहे. अन्नपूर्णा या चित्रपटातलं आहे आणि विशेष म्हणजे ज्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने आपण पुरस्कारित केलेलं आहे अशा स्नेहलबुवा भाटकर यांच्या यांच्या संगीतातलं हे गाणं आहे. हे गाणं चित्रपटाचं शीर्षक गीत आहे आणि त्या काळामध्ये चित्रपट आहेत हे म्हणजे असे रस्त्यावरती गणेशोत्सवामध्ये वगैरे चित्रपट लावले जायचे, तेव्हा आम्ही हा चित्रपट तिकडे बघितलेला होता. आमच्याच गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षांच्या मासाहेब गावाला गेलेले असल्यामुळे दुसऱ्या दिवशी परत आम्हाला दुसरा कुठला डिशाव पिक्चर बघायचा होता, त्याच्याऐवजी पुन्हा अन्नपूर्णा लावण्यात आला. खरोखरच चित्रपट फार छान आहे आणि त्यामुळे स्नेहलबुवा भाटकरांच्या आठवणी जाग्या झाल्या. मला निश्चितच ते आवडतील. हे स्नेहलबुवा भाटकर, नाव त्यांचं वासुदेव भाटकर आणि हे HMV बरोबर निगडीत असल्यामुळे त्यांना चित्रपटांना पण संगीत देत होते आणि सगळं होतं. म्हणजे रुक्मिणी स्वयंवर सारखा चित्रपट सगळ्यात सुरुवातीला त्यांनी बाबूराव पेंटर बरोबर केला. म्हणजे किती जुनं व्यक्तिमत्व आहे आपल्या लक्षात येईल की बाबूराव पेंटरांबरोबर रुक्मिणी स्वयंवर केला आणि त्या चित्रपटासाठी सुधीर फडके आणि वासुदेव भाटकर, जसं वासुदेव सुधीर या नावाने त्यांनी संगीत दिग्दर्शन केलेलं. विशेष म्हणजे सुधीर फडक्यांच्या मिसेस आहेत, तर त्यांनी याच्यामध्ये गाणं गायलेलं आहे. फार सुंदर बाबूराव पेंटरांचा तो चित्रपट होता. मी काय बघू शकलो नाही, पण नंतर स्नेहलबुवा भाटकर आहेत, तर त्यांना त्या HMV बरोबरचं काम करायचं, पण केदार शर्मासारखा जो एक प्रख्यात निर्माता, दिग्दर्शक, संवाद लेखक, पटकथा लेखक आणि स्वतः स्वतंत्र दिग्दर्शन करणारे व्यक्ती, त्यांना स्नेहलबुवा भाटकरच हवे होते. मग त्यांनी यांचं बारसं केलं थोडक्यात आणि त्यांचं नाव ठेवलं, त्यांची मुलीचं नाव स्नेहलता होतं म्हणून स्नेहल भाटकर ठेवलं. म्हणजे ते अर्धा वेळ काम करायचे याच्यामध्ये, HMV मध्ये काम करायचे रेकॉर्डिंगसाठी आणि त्याच्यानंतर चित्रपटाचं काम करायचं आणि खूप आगळं वेगळं असं व्यक्तिमत्व होतं. आमचा लहानपणापासून यांच्याशी संबंध आला, कारण बुवा आहेत ते म्हणजे त्यांना भाटकर बुवाच म्हणायचे आणि चित्रपटातली ख्याती फार नंतर पाहिजे. पण याच्यामध्ये स्नेहलबुवा भाटकर आहेत, विश्वंभर प्रासादिक भजन मंडळी म्हणून दादरमधली मंडळी होती. दादरमध्ये प्लाझा सिनेमाच्या समोरच पाटील मारुती मंदिर आहे. त्याच्यामध्ये दशहरा पर्वणी उत्सव आणि त्यावेळेला महाराष्ट्रातले तब्बल अतिशय चांगले भजनी बुवा त्यांची भजनं ऐकण्यासाठी ती गर्दी अख्खी भरून जायची. आणि त्याच्यामध्ये मारुतीबुवा बागडे असतील, तुळशीरामबुवा दीक्षित असतील, स्नेहलबुवा भाटकर असतील, त्यांची अतिशय चांगली सुश्राव्य अशी भजनं ऐकायला मिळायची. आणि तो काळच असा एक मोहरलेला काळ होता. आणि त्याच्यामध्ये दादरच्या दोन सेंट्रल आणि वेस्टर्न स्टेशनच्या मध्ये दादरला एक शिवमंदिर आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी हमखास तिकडे बर्फाची शिवपिंडी तयार केली जायची आणि त्यावेळेला म्हणजे पर्वणी उत्सव म्हणजे काय, तर स्नेहलबुवा भाटकरांचं भजन असायचं. मी पायाशी बसलेलो असायचो आणि त्यावेळेला लोकांचं म्हणजे स्नेहलबुवा भाटकर म्हटल्यानंतर हिंदी चित्रपटाच्या लोकांना माहिती येतं की कही तन्हाईयों में हमारी याद आएगी, केदार शर्मांच्या चित्रपटामधलं हमारी याद आएगी चित्रपटातलं राष्ट्रीय गाजलेलं गाणं हे सातत्याने 3-3, 4-4 दिवस त्या ज्यूक बॉक्समध्ये लावलं जायचं. तरी सुद्धा मराठी लोकांना त्यांची आवडीची गाणी होती, त्यांच्या गवळणी आवडायची. मग सगळे फरमाईश करायचे लगेच
त्यांनी गजर चालू केल्यानंतर गजर संपल्यानंतर फरमाईश करायचे आणि मग वारी आणि कुंडल हाले डोळे मोडी तर आले. मोडी तर राधाचा. ह्या गवळणीने लोक बेभान होऊन जायचे आणि ती त्यांच्या सुरातच ऐकायची. आणि मग असं असं म्हटलं तर ते काट्याच्या आणीवर वसले 3 गाव 2 वसाड 1 वसायची ना, हे जे भारुड आहे ते पण स्नेहलभाऊ भटकर एवढ्या अतिशय सुंदर सादर करायचे. हे अर्धा तास ते भारुड चाललं आणि खूप खूप गंमत होती त्यांची. एकदा असं झालं की संगीत संगीत नावाचा चित्रपट करणार होते आणि त्याचे संगीत दिग्दर्शक स्वतः सी रामचंद्र होते आणि सी रामचंद्र आणि मोहम्मद रफी एक कव्वाली करणार. आयत्या वेळेला काहीतरी रफी साहेबांचं काय होऊ शकलं नाही आणि लगेच सी रामचंद्रला आठवलं भटकर बुवा आहेत आणि त्यांनी त्यांच्या आवाजामध्ये ती जुगलबंदी कव्वाली करून ती घेतली. अतिशय फार सुंदर त्याच्यामध्ये. मी तुम्हाला असं असं जर समजा म्हटलं की नूतन आहे, नूतनची बहीण आहे, तनुजा आहे, त्याच्यानंतर मधुबाला आहे आणि गीताबाली यांच्यातलं साम्य सांगा बघू. तिन्ही एकाच दशकातल्या चारही एका दशकातल्या सर्वोत्तम अभिनेत्री. आणि तुमच्या सगळ्या चारही आवडीच्या. यांच्यातलं साम्य म्हणजे या चारही जणींच्या पहिल्या चित्रपटाचं संगीत दिग्दर्शक स्नेहलभाऊ भटकर. दुसरं एक विशेष असं की शोभना समर्थ, लीला चिटणीस, शुभा खोटे आणि बेगम पारा या 4 जणींचं मध्ये साम्य काय आहे? या पण एकाच दशकातल्या होत्या आणि या तुम्ही आम्ही बघितलेल्या पण नसतील, पण या 4ही जणी उत्कृष्ट अभिनेत्या होत्या आणि अगदी सिनेमाच्या सुरुवातीच्या काळामध्ये. आणि मग 4ही जणी निर्माते म्हणून जेव्हा उतरल्या तेव्हा त्यांनी 4ही जणींनी स्नेहलभाऊ भटकरांना आपल्या चित्रपटामध्ये संगीतासाठी बोलवलं. असे ह्या स्नेहलभाऊ भटकर आहेत आणि महाराष्ट्र भूषण पुरस्काराने त्यांचा गौरव झाला. अतिशय साधं व्यक्तिमत्व आणि सगळ्या म्हणजे अनेक भजनी बुवा त्यांनी निर्माण केल्या. म्हणजे ह्याच्यामध्ये असं विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एक भजनी परंपरा आमचं सौभाग्य आहे की आम्हाला जवळजवळ महिन्यातून 1-2 वेळा तरी स्नेहलभाऊ भटकर ऐकायला मिळायचं असं. आणि कुठलंही म्हणजे निगर्वी असं हे व्यक्तिमत्व होतं आणि खूप चांगलं तुम्ही ज्या चित्रपटाची आठवण करून दिली. तसंच तुझ्यासाठी शंकरा वेल्हेनं मी झाले नावाचं एक गीत आहे आणि ते गीत लताबाईंचं खूप आवडतं गीत आहे. त्याचं टी सोळारामनी लिहिलेलं हे गाणं आहे आणि ते गाण्याचं संगीत दिग्दर्शक स्नेहलभाऊ भटकर आहे. स्नेहलभाऊ भटकरांबद्दल तास बोलता येईल आणि नुसते भारड्यातली लोकांची पाठ होती, गवळणी लोकांचे पाठ होते. असं एक फार पिढी संस्कारित केलेले भजनी कलावंत म्हणजे मातरकर भजनी कलावंत. आणि त्या काळामध्ये आम्ही एक असं पुस्तक लिहिलं होतं की आवडती भजने आणि ते कोणाची आवडती भजने तर हे प्रख्यात भजनी कलावंत त्यांची आवडती भजने आणि त्याच्यामध्ये पहिली आवडती 5 भजनं होती ती स्नेहलभाऊ भटकरांची होती. आणि अशी पुस्तकं चांगली पुस्तकं पळवली जातात. मला कल्पना आहे तुमच्याकडे किती पुस्तकं त्याशीच सांगत होतात. असं अशा व्यक्तिमत्वाची तुम्ही आठवण करून दिली खूप आनंद झाला. आज मला रसिक प्रेक्षकांना एक सांगावंसं वाटतंय की हा व्हिडिओ थांबवण्याच्या अगोदर मी प्राध्यापक हेमंत सामंत यांची मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण तुझ्या कांतीसम हे जे गाणं होतं त्याच्यातले जे बोल होते, पूर्व दिशी झळकती, हे जे शब्द होते हे मला पहिल्यांदा 2दा आठवत नव्हते आणि मी त्यांचा वेळ घेतला होता त्याच्यासाठी. यालाच आपलं मराठी चित्रपटसृष्टीचं सामर्थ्य म्हणतात. नूतन, तनुजा, मधुबाला आणि गीताबाली या ज्या वेळेला कदाचित काही प्रेक्षकांना माहिती असेल, कदाचित माहिती नसेल, परंतु या अशा नट्या होत्या की ज्या सर्वोच्च शिखरावर होत्या हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये. त्यांना संगीत देणं, त्यांच्या संगीतबद्ध करणं हे आज स्नेहलभाऊ भटकरांनी कार्य केले. महाराष्ट्र भूषण आपण म्हणतो, परंतु ही खरंच एखादी पदवी फार मोठी असते. भूषावह अशी व्यक्ती ज्यावेळेला महाराष्ट्र भूषण होते त्यावेळेला आपण सगळ्याच व्यक्तींचं कर्तव्य असतं की त्यांचं कार्य, त्यांचं कर्तृत्व हे आपल्याला विस्मृतीत जाता कामा नये. आणि मगाशी मी म्हटलं तसं मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो, परंतु
मराठी पाऊलं पडते पुढे आम्ही एका ठिकाणी न थांबता छोटे छोटे ब्रेक मध्यंतर आम्ही घेत आहोत. काही मध्यंतरं मोठी होत आहेत, काही छोटी होत आहेत, परंतु आम्ही मध्यंतरं घेत आम्ही पुढे जातोय, एक एक पाऊल पुढे टाकतोय. अनएडिटेड असतं, अनस्क्रिप्टेड असतं. याच्यामध्ये सौ सामंत वहिनी असतील, आमचे अनेक व्हिडिओग्राफर असतील जे आम्हाला मदत करत असतात, यांची बरीच मदत होते. आम्हाला मार्गदर्शन, आम्हाला सहाय्य हवं आहे तुमचं. आपल्याला एक एक पाऊल पुढे टाकायचं आहे, ते सगळ्यांना एकत्र येऊन. आमच्या या मराठी पाऊल पडते पुढेमध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं असेल, अत्यानंदाने तुम्ही सहभागी व्हा, आमच्यासोबत या. तुम्हाला तुमचे अजून काही विषय सांगायचे असतील, आठवणी सांगायच्या असतील तर त्याही जरूर सांगा. तुमचं या आमच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आमच्या उपक्रमामध्ये स्वागत आहे. पुनश्च एकदा हेमंत सामंत सरांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचे आभार. नमस्कार.